हॉस्पिटलमध्ये काय घटना घडली आहे? सदर एक हुसेन मोहम्मद नावाचा एक इसम हँगिंगचा एक साधारणतः 35 वर्षाचा आमच्याकडे एक 3:54 आला होता. तर त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक देखील आले होते व त्याला योग्य ते औषधोपचार आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरने केले देखील. पण नंतर तो जेव्हा स्टॅबिलाइज झाला, नंतर मग त्याला जेव्हा आयसीयूची गरज लागते व पुढील उपचाराची ऑब्झर्वेशनची गरज लागते, तेव्हा त्याला पुढे ट्रान्सफर करण्यात जेव्हा आलं, तेव्हा आलेल्या सदर नातेवाईकांनी ट्रान्सफरच्या ॲम्ब्युलन्समध्ये घोळ घालून पुढे गदारोळ चालू केली व गोंधळ घातला व जेणेकरून एक ट्रान्सफर करणारे डॉक्टर होत्या वगैरे त्यांच्यावरती पण थोडंसं असं अडचणीचं वातावरण, तंगर वातावरण निर्माण होऊन गेलं की जाऊ की नको जाऊ, व सगळा मॉब त्यांच्या पाठीत धावला व पुढे पूर्ण गोंधळच चालू होता. त्याच्यामुळे पुढील छानबीन ही पोलिसांची अजून चालू आहे. त्याच्यामुळे अजून डिटेल्स काही त्याच्याबद्दल सांगता येत नाही. म्हणजे पुढील चौकशीनंतरच याचा पूर्ण काही सखोल निर्णय लागेल. आता याबद्दल काही तक्रार दाखल केली आहे? नाही, अजून सध्या तरी नाही. सध्या अजून पोलीस आणि ते सगळेजण त्यांची छानबीन करत आहेत.